औरंगाबादच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। धूत हॉस्पिटल जवळच्या उत्तरानगरी भागात हा प्रकार घडलाय। किशोर नारायण पराशर असं या लिपिकेचे नाव आहे। वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पराशर यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून किशोर पराशर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। या आत्महत्येस शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे। सकाळी पत्नीला बहिणीच्या घरी मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी सोडून ऑफिसला जातो असं त्यांनी सांगितलं होतं। मात्र ऑफिसला न जाता पराशर घरी परत आले। त्यांचा मुलगा कॉलेजला आणि मुलगी शाळेत गेली होती। त्यावेळी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। न्याय मिळावा यासाठी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात आंदोलन केलंय। सुट्टीच्या दिवशी सुद्धा घरी वाट बसू देत नव्हते। सारखं फोन करून सुट्टीच्या दिवशीभर काम करायला लावत होते आणि एवढं काम करून सुद्धा यांना वाटेल तसं बोलत होते, सारखं अपमान करत होते। खूप त्रास दिला त्या साहेबांनी, त्यांना तुम्ही अटक केली पाहिजे। पराशर गेल्या 24 वर्षापासून शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यरत होते। त्यांची शिपाई पदावरून लिपिक पदावर बढती झाली होती। गेल्या 10 वर्षापासून ते कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते। वरिष्ठांनी त्यांचं 4 महिन्याचं वेतन रोखून धरलं होतं। तसंच सुट्टीच्या दिवशी देखील त्यांनी पेंडिंग काम असल्याचं सांगून त्यांना बोलवण्यात आलं होतं असा आरोप मृत पराशर यांच्या नातेवाईकांनी केला आहे। किशोर पराशरचा मुलगा याला तात्काळ नोकरी देण्यात यावी। एक दुसरं या खांडकेवरती आणि खांडकेला सपोर्ट करणाऱ्या त्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांवरती कलम 302 प्रमाणे खुनाचा आणि आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा तात्काळ पोलिसांनी दाखल करावा। त्या संबंधितांना तात्काळ अटक करावी। पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं। त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आलाय। या प्रकरणी सिडको MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचं कारण शोधून त्याप्रमाणे कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।